मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता बघू शकतात मित्रांनो 10 वाजून 18 मिनिटं झालेत. मी जवळपास आहे की 9:30च्या दरम्यान उठलो मित्रांनो. उठून फ्रेश वगैरे झालोय, तर आता थोडं बरं वाटतंय मित्रांनो. आज आहे सॅटरडे असल्यामुळं थोडं सगळे निवांत कामं माझी चालू आहेत. स्लो असतं मित्रांनो, काय ना 5 दिवस तर आपण कन्सिस्टंट रोजचे आपले वर्क काम जे काही काम आहे ते आपण टाइमला करत असतात. कधीतरी विकेंडला थोडा आराम मला आवडतो, त्यामुळे आज मी थोडा आराम केला. चला मित्रांनो, आता फ्रेश वगैरे झालोय. तर आज मित्रांनो मी स्वतःहून चहा करणार आहे, तर मी तुम्हाला आज दाखवतो. मित्रांनो, मी आलेलो आहे किचन मध्ये. बघू शकता हे आमचं छोटंसं किचन आहे मित्रांनो, गरिबांचं किचन म्हणू शकतात. तर किचन मध्ये दाखवतो. कॅमेरा इकडे तुम्ही मित्रांनो बघू शकताय. नॉर्मल आहे मित्रांनो, साखर आहे, पत्ती आहे. मला अद्रक आवडते आणि हिवाळ्यात अद्रक खाल्लेली चांगली असते. इथं घ्यायचं पाणी घेतलेलं आहे आणि हे दूध आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी ते ठेवलेलं आहे बघू ना. चला तर मग आता चहा स्टार्ट करू. मित्रांनो काय करायचं, पहिल्यांदा गॅस ऑन करा. महत्वाचं ते गॅस ऑन केलेला आहे मित्रांनो. गॅस ऑन केल्यानंतर मित्रांनो थोडंसं पाणी टाकायचं. पाणी का टाकायचं, पाणी टाकल्यानंतर मी एकटा चहा पितो, त्याच्यामुळे 1 चमचा पत्ती टाकायची. मी थोडी वरून जास्त टाकतो, कारण की मला थोडी पत्ती जास्त आवडते मित्रांनो. जेवढी पत्ती तुम्ही जास्त टाकताल तेवढा चहा चांगला होतो मित्रांनो. थोडं करपायला मित्रांनो याला बारीक करतो. त्याच्यानंतर अद्रक वगैरे टाकून घेतो याच्यात. मिक्स बारीक करायला अजून मला बारीक आवडते, पण ठीक आहे आजचं भागू शकतं मित्रांनो. आणि मला 1 चमचा लागतो, मी 1 चमचा घेतो त्याच्या आधी आणि थोडं पाणी टाकतो अजून आणि थोडं हलवितो. आणि मित्रांनो ह्याला उकळ्या आल्यानंतर, थोड्याशा उकळ्या आल्या ना की आपल्याला हे करून घ्यायचं मित्रांनो. बघू शकता हे दूध आहे. हे दूध मी पाणी टाकून चहा जास्त पित नाही मित्रांनो, त्याच्यामुळे एवढं दूध घेतलेलं आहे मी जवळपास. आणि रोज मी एवढा कप चहा पितो मित्रांनो. आणि आता काय करतो, बारीक अजून उकळ्या आल्या नाहीत तेवढ्या, बारीक उकळ्या दिसू शकतात मित्रांनो, की बारीक उकळ्या येत आहेत मित्रांनो. इथं बारीक बघू शकता मित्रांनो उकळ्या यायला तिथं. तर मी काय करतो, आता दूध टाकतो याच्यामध्ये. बघू शकता मित्रांनो रंग कसा असा मिक्स होतोय त्या उकळलेल्या ह्याच्यामध्ये. आणि बघू शकता कलर पण आता चेंज होतोय मित्रांनो. तर मित्रांनो मी आता साखर घेतलेली आहे बघू शकता. तर साखर मी काय करतो, जवळपास 1 आणि 2 चमचे टाकतो. आणि वरी तुम्हाला जरा थोडी गोड वाटलं तर थोडा अर्धा चम्मच टाकायची मित्रांनो. तर साखर टाकलेली आहे मित्रांनो. आता थोडा गॅस आता वाढवतो, कारण की मग पाणी होतं त्याच्यामुळे करपू लागलं. तर आता मी गॅस वाढविलेला आहे. आणि चहा आहे ना मित्रांनो चांगला उकळून घ्यायचा. थोडं जोपर्यंत ही पत्ती ह्या दुधामध्ये मिक्स होत नाही, ठीक आहे. किती मस्त वाटायला का नाही. या प्रकारे मित्रांनो आता चहा झालेला आहे. बघू शकता मित्रांनो किती मस्त झालाय लालसर. जोपर्यंत असा रंग येत नाही तोपर्यंत चहा होत नाही. आणि मित्रांनो चहाला पत्ती पण चांगली लागते. मी यूज करतो विक्रम पत्ती, मराठवाड्याची फेमस. ॲक्युरेट मी गाळून घेतला. बघू शकता मित्रांनो दूध जेवढं घेतलं होतं तेवढाच चहा झालाय. म्हणजे मी पाणी जे घेतलं होतं ते सगळं आटून लावलेलं आहे. आणि चहा बघू शकता मित्रांनो 1 नंबर झालेला आहे. कसं सांगू शकतो मित्रांनो, माझा एक्सपिरियन्स आहे त्याच्यामुळे सांगतो. आता टेस्ट घेतो आणि मी तुम्हाला सांगतो कसा झालाय. असा चहा ना माझी बायको बनवते ना कुणी, फक्त मीच बनवू शकतो मित्रांनो. प्लॅन नव्हता मित्रांनो, पण माझ्या एका मित्राचा फोन आला आता. तर तो म्हणला ब्रेकफास्ट करायला चल. तर चला मित्रांनो मी आता जातोय ब्रेकफास्ट करायला. मित्रांनो बघू शकतायत आज सॅटरडे आणि बाईक मी धुवायला आणली आहे. तर क्लिनिंग वगैरे चालू आहे. मित्रांनो मला माझी गाडी घाण राहिलेली आवडत नाही, त्यामुळे मी आत्ता वॉशिंग करायला घेऊन आलो आहे. तर चला मग क्लीन करू आणि त्यानंतर ब्रेकफास्ट करायला जाऊ. मी ज्यासाठी आलो होतो ब्रेकफास्टला, माझा मित्र आलेला आहे. बघू शकतात नरेंद्र नाव आहे याचं.
नरेश सॉरी नरेंद्र कुलकर्णी आहे. आपण किती दिवस झालो सोबत? तरी 10 वर्षाच्या वर झालेले आहे 10 वर्ष. आणि भेटलोच आम्ही जवळजवळ आता 8-9 महिन्यांनी. मंगेशला वेळ भेटत नाही, मंगेश बिझी झाला आता. 8-9 नाही रे. काय माझा मित्रांनो डिप्लोमाचा मित्र आहे. याची ब्रांच मेकॅनिकल होती ना, आमची इलेक्ट्रॉनिक होती, पण सोबत आमच्यात राहायचं. एकाच टीम आपलं होतं ना सगळं, क्रिकेट वगैरे सगळं खेळणं सोबतच होतं कंटिन्यू. त्यामुळे आणि सेम सिटीमध्ये नियर बाय सिटी आहेत दोघांच्यावर, त्यामुळे पहिलेपासून चांगली ओळख आहे. आणि आम्ही अशीच पुढे जपून ठेवू. फक्त मंगेशने 8-9 महिन्यात भेटायला नाही पाहिजे. नाही मित्रांनो, भेटू. थोडं शिफ्टिंगमुळे मला याला भेटता आलं नाही. आता जवळचा मित्र आहे. जसा आम्हाला वेळ भेटतो, ज्यावेळेस आम्ही बॅचलर पण होतो, पुण्यात पण आला सोबत जायचं, जेवायला वगैरे आम्ही सोबत जायचं. पण आता लग्न झालं आहे आमचं, त्याच्यामुळे तेवढा वेळ भेटत नाही. टाईम घेतोय का भेटायला? चला मित्रांनो, आता नाश्त्याला जाऊ आपण. मित्रांनो, आत्ता आपण आलेला आहे श्री गणेश फास्ट फूडला. तर इथं आपण ट्राय करणार आहेत आत्ता नाश्त्यामध्ये. मला एक पोहे. बरं, तुला काय घ्यायचं? 2 फर्स्ट बाईट घेणार आहे मित्रांनो. चांगले पोहे चांगले तिथले. म्हणलं बंडलच काय की चांगले आहेत मित्रांनो पोहे. चला तर फिनिश करून घेतो मी. वडापाव मागेला बघू शकता, मस्तपैकी आहे. सोबत चटणी आणि मिरची दिली. चला मग ट्राय करू. पहिला बाईट घेतोय. माझ्या मित्रामुळे आज मला एक हिडन स्पॉट भेटला, ते पण कोथरूडमध्ये. जर तुम्हाला वेळ भेटला तर श्री गणेश फास्ट फूडला या नक्की आणि ट्राय करा. चांगलं मित्रांनो, टेस्ट रिजनेबल रेट आहे. आणि पोहे तर फर्स्ट ट्राय करा मित्रांनो, खरंच चांगले आहेत पोहे. बघू शकतायत आता 2 वाजता आहेत जवळपास, आणि माझी आंघोळ वगैरे झाली मित्रांनो. आज शनिवार असल्यामुळे सगळ्या गोष्टी स्लो होत आहेत मित्रांनो. भरपूर दिवसांनी माझा मित्र भेटला, त्याला गप्पा मारून त्याच्यासोबत थोडा टाइम स्पेंड करून मला आता बरं वाटतंय. चला आता फ्रेश झालोय तर जेवायचा टाइम झाला मित्रांनो. दुपारचं जेवण आलेलं आहे. आज जेवणामध्ये काय दाखवतो चला तर बघा. मग आज जेवणामध्ये आहे चपाती, श्रीखंड मित्रांनो, कांदा काकडी आणि काय म्हणतात त्याला, राजम्याची भाजी. नमस्कार मित्रांनो, बघू शकतायत आता माझी एडिटिंग चालू आहे कालच्या आहे ब्लॉगची, आणि थोड्या वेळात मी अपलोड करीन. झालेलंच आहे, अपलोडला मी आता लावेल. आणि आत्ता चहा आलेला आहे मित्रांनो. आज सॅटर्डे, तर मी आज पूर्ण निवांत एन्जॉय करतोय, थोडा आराम केला, एडिटिंग चालू आहे. मित्रांना पण भेटून झालाय. बघा मित्रांनो, माझा चहा आलाय मस्त, माझ्या वाईफने केलाय, तर पितो आता. चांगला झालाय मित्रांनो. आमच्याकडे आता रात्रीची तयारी चालू आहे, म्हणजे जेवायची. तुम्हाला दाखवतो आज काय होत आहे. बघू शकता मित्रांनो, आज काय होणार आहे आपल्याकडे, थालीपीठ. तर मित्रांनो, असे पीठ कालून घ्यायला लागतं, याच्यामध्ये वेगवेगळे मसाले टाकायला लागतात, आणि ते पुन्हा कालून त्याचं चपातीसारखं प्लेन करून पुन्हा त्याला करायला लागतं. चला मित्रांनो, ती बनवत आहे, मी बघत आहे. मित्रांनो बघू शकताय, गरम गरम होत आहे आमचं थालीपीठ. आपला काय म्हणतात जेवण आलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. जेवणामध्ये बघू शकताय मित्रांनो, थालीपीठ आहे, दही आहे आणि चटणी आहे. चला तर मग खाऊया. इथे मित्रांनो झोप. तर मित्रांनो, आपले भरपूर सबस्क्रायबर म्हणता येत नाही, भरपूर जण व्हिडिओ बघत आहेत पण सबस्क्राईब करत नाहीत. प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि त्या बटनला क्लिक करा. चला तर मग उद्या भेटूया विथ न्यू कंटेंट. तोपर्यंत गुड नाईट.